नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो, आता आपण जस्ट घराकडे निघालो आणि आता आपल्या फोन इलो की उद्या आपल्या कुर्ल्या हव्यात 2 किलोचा गिरायका. पण आपल्या लावसाठी चारो वगैरे काय नाही. आपल्या फ्रीजात एक फक्त थांबोशी आहे, छोट्या साईजची होती, आणि एक पेडी असा म्हणजे 2 पिंजरे टाकू शकतो. एवढंच चारो आपल्याकडे ना. तर आपल्याला आता झाळी मारूची आहेत आणि बघूच आपल्याला काय मिळतात काय, तर बाकीचे पिंजरे पण टाकतलो. तर आताच पाऊस पडून गेलो असा. आता बघूया आपल्याला काय मिळता काय नाही. तर त्या पुढे डिपेंड असा. तर मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्यो जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा. तर चला आता खाजनात जाते. शुभम पण असा सोबत आणि पाणी पण भरलेलं असं, पाऊस पडता रात्रभर. तर त्याच्यामुळे आता बघूया जाऊन पाणी वगैरे किती भरलं आता होडीत आणि पुढे जाऊया. तर मंडळी, आज सचिन साळकर त्यांची होडी घेऊन जायची आणि बघा त्यांची आई इलेली असा. सध्या त्यांना काय टाईम नसता तर त्याच्यामुळे ती इली या. कारण ह्यो पण धंदो महत्वाचा बरोबर ना गे. ह्या धंद्यावरच उभं राहिलेलो हा माणूस, बरोबर ना. मग तर आता ही बघा, कारण पाऊस रात्रीपासून भरपूर पडता त्याच्यामुळे ह्या बघा पाणी बघू शकता तरी बऱ्यापैकी उसापल्या ना. आता तू जा, आम्ही उसापतो. तर आता अपुरा काम आम्ही करतो, कारण आपली होडी पण ही बघा आपली मिनी बस हा, आणि ती कशी ट्रॅव्हलर्स आहे त्याच्यामुळे ती घेऊन जायची आहे आपल्या, कारण झाडी आणि प्लस पिंजरे पण असत. तर कोण येऊचे आहेत गे पाहुणे? सचान फोन केले मग त्याच्यासाठीच कुर्ले होय. कुर्ल्यासाठी बघ आता आमका काय ह्या लावक नाही म्हणून माशाक जातो, मासे लावून कुर्ले पकडतलो. मग उद्याची सोय करूची आहे. आणि आता अचानक फोन केला संध्याकाळी. तर चला बघूया काय मिळतं आता. पटापट आता काढून जातो. आणि पाऊस भरलो हा बघा, भरपूर पाऊस भरलेलो अगदी. आणि पाणी बघा बांधावर आमच्या किती येईल आता. हा बघा, ह्या झाडा असा ना, त्या झाडा घेऊन जाऊचा आपल्या माग असा माग. चला मंडळी, पोय तिलो आणि पाठी पाऊस अगदी भरपूर भरलेलो असा. आणि समोरच्या साईडला आता हे बघा, ह्यो जो माग असा ना तो पसरून घेतलाय. आता तो मारून घेतो आणि जरा बघू काय मिळता काय त्याच्यात. समोरच्या साईडला ठेवते. चला मंडळी, हो बघा, ह्यो एक पिंजरो होय टाकलंय आणि दुसरं पिंजरो थंय टाकलंय. त्या झाडा दिसतात हा बघा, त्या एकच झाडा मारलं. आणि बाकीचे पिंजरे हे बघा होय. त्याचा कारण सांगतोय. तर मंडळी, आम्ही जाळा मारलेलो बघू शकतात. तो माग होतो आणि तेव्हा आम्ही जेव्हा मारलेलो ना तेव्हा एवढं काय लोट होतो ना. आणि अचानक नंतर पाऊस सुरू झालो, भरपूर अगदी पाऊस पडलो. आणि त्या पावसात बघा किती भिजलो बघू शकताय ना. कोट काय आणलेलो ना, तर त्याच्यामुळे ना भयंकर वाढलो. आणि जाळा हे झाला, झाडी त्यामुळे जाळा पण बऱ्यापैकी फाटलेला असा. आणि त्या जाळा आपण पटापट काढून घेतला, जे काही गोष्टी दाखव केले नाही. आणि बाकीचा झाडा वाचवला आपण, आणि अर्धा अधिक फाटलेला असा. काय झालं आपल्या काय मासे मिळाले नाही, फक्त 2 मासे मिळाले, एक व्हाईट आणि एक काळीचा ताजा असा. तर ता काय आपण लावतो ना, कारण त्या फ्राय वगैरे करून मस्तपैकी आजचा दिवस जातो माझं. तर त्याच्यामुळे त्या घरात नेते. तर आपण येताना 2 मासे घेऊन इलेले होतो. आपल्याकडे फ्रीजात आपल्या 2 मासे फक्त पहिल्या गेल्या 4 दिवसातले होते. ते 2 आणलेले होते, ते आपण टाकलेले फक्त 2 पिंजऱ्यात. आपल्या किती खेकडे मिळतात ते उद्या बघूचे. आणि एक झाडा मारलेला, त्या झाडात काय मासे मिळतात लोट तर असा 86 मारलेलो. दाखवते तुमका मासे मिळाले ते. म्हणजे ह्या बघा, ह्या अगदी ताजा काळींदार बघू शकता. ह्या बॉईट, हा बघा, ह्या बॉईट 2 मासे आपल्या ताजे मिळालेले आहेत आणि अजून लागणार होते. तर आपण हय मारलेलो, ह्या पोळीच्या पाच्यात मारलेलो होतो. तो वाऱ्यान व्हावा आणि ह्या झाडींका अडकत ना समोरच्या साईडला गेलेलो होतो. तो आपण काढलेलो ह्योच तो माग. पलटी वगैरे सगळा तयारी दिलेलो. चला मंडळी, आता पुरता एवढाच. आता उद्या आपल्या सकाळी बघू घ्यायचा एक झाडा आणि 2 पिंजरे. तर खरोखरच आजचा अनुभव एकदम बेकार इलेलो, कारण पाऊस काय होतो ना. आणि इल्यानंतर जो काय पाऊस पडलो ना, तर त्याच्यात सगळा प्लॅन विस्कटान गेलेलो असा. तर आता आपले पिंजरे जे असत ते पण आपण व्यवस्थित ठेवूया, होडीतच ठेवूया. आणि
बघूया उद्या आपल्या काय मासे मिळतात की नाही ते. पाण्याक भरपूर लोट असा. चला उद्या भेटूया. हे बघा पाणी बघा किती भरला, म्हणजे पाऊस किती पडलो. आणि वरती बंडायर पण पाणी येईल. ही पण होडी भरली आहे आपली. आणि ह्या बघा ह्या होडीयात पण बघा. चला सगळ्या होडीयातला पाणी काढून घेऊया पहिला आधी. समोर बघा एक हे केलेलं असा माच, म्हणजे पिंजरे वगैरे किंवा पुराचं पाणी वरती जाऊ नये, म्हणजे सेफ राहावं होय म्हणून त्यासाठी केलेला आता. आणि समोरच्या साईडला त्यांचे होडिया असतात. सुहास साळकर आणि विनोद साळकर दोघवले. आणि आपलं कालचं स्पॉट येत आहे बघा पोय. मंडळी दोघेच जण असो तर पाल मी घालून घेतलं आहे. आणि एकट्यानंच ओढूक सांगतलं आहे, शुभमला सांगतलं आहे तू ओढ म्हणून. आणि व्हिडिओ शूट करतलं आहे मी. तर बघूया काय आपल्या झाड्यात येता काय नाही ता. आणि नंतर येताना आपले जे पिंजरे असत ते पिंजरे आपल्या गुतलूचे असत. 2च पिंजरे आहेत. 2 पिंजऱ्यात 2 मासे टाकलेले होते काल तुम्ही बघितलात. तर आता त्याच्यात आपल्या काय मिळतं, किती खेकडे मिळतात, सचिन साळकरची सोय होता काय नाही, त्याच्या पाहुण्यांची सोय होता काय नाही ती बघूया. आणि किलोभर माझ्या घराकडे असत आणि साधारण किलोभर त्याला हवे होते. 2 किलोचा गिरायक होता. तर बघूया आता आपल्या हातात काय नाही, कारण काल आपल्याकडे चारो लावक तर कायच नाही होतो. तर आता बघूया आपल्याला काय मिळाला ना. तर माझ्या पाठीमागे पिंजरे असत ते आपल्याला आता येता येता टाकून यायचे असत. तर बघूया काय मिळतं आता. समोर आपला जाळा मारलेला आता बघा. तर आता त्या साईडची जे झाडी असत ना त्या झाडीत जरा ढोस करतलो आणि त्याच्यानंतर त्या झाडा उचलतलो, म्हणजे काय असला ना तर आपल्याक मिळत. कारण त्या झाडीच्या बाजूसून काळिंद्राचो मासो तो असता, बॉईट वगैरे असताला. तर त्याच्या आधी आपण ढोस करूया. आधी अकडसून चल असं येऊया, समजलं. अकडसून वरती येऊया असे. ह्या साईडसून चल. इथून पुरा खाली गेला. समोरच्या साईडला मंडळी बांधलेलो आम्ही. आणि लोट असो खाली जाता, त्याच्यामुळे आपण थैसून उचलतलो, म्हणजे तेवढा भावाचा नाही. आणि ते जर पाठच्या साईडसून उचलला असताना तर थोडं प्रॉब्लेम येणार होतो. ह्या बघा समोर बांधलेला ते बघा मासो पेड अशी वाटता. थै समोर एक बॉईट अडकलेला. हा बघा समोर. चला आता थैसून सोडून घेते आणि शुभमकडे देते. मंडळी ह्या बघा ह्यो बोय मासो ह्या बॉयटीला साईडीत ठेवूया बाजू. ही बघा ही शेंगाळी आहे. ठेवूया. ही बघा ही एक पेड दिली आहे.
काही फ्रेंडची वडाची पानं आली टाकलेली. झाडाचा कलर बघ कसं झालं, चिखला सगळी मळकी बसली. ही बघा, ही एक पेड पडली आहे एवढ्या झाडात. तर मंडळी हे बघा, हे आमका 2 पेडी आहे, एक शेंगाळी आहे आणि एक बॉईट मिळाला. हे बघा ताजा शेंगाळी पण ताजी आहे, जिवंत अगदी. आणि समोर आपलं बघा ह्यो पिंजरो वरती आपण बांधलेलो. आपल्या पिंजऱ्यात बघूया किती काय खेकडे मिळाले आहेत काय नाही काय ता. किती आहेत? 4 मंडळी. हे बघा सचिनचा लग अगदी भारी आहे, कारण एवढ्या ह्याच्यात बघू शकतास तुम्ही असा दे 4 कुर्ले असत आणि मोठ्या साईजचे आहेत बरा. एका 2 किलो करून देऊचे आहेत कायो करून आपल्या. चला बघूया आता आपलं एक दुसरं पिंजरो थैसा, त्या पिंजऱ्याकडे जाऊन बघूया. हे बघा साईज बघा किती आहे. आणि काल आपण आपल्या जी तांबोशी मिळाली ती बांधलेली. हे बघा कुर्ल्यांची साईज. चला तो बघा समोर दुसरं पिंजरो. तर
ते पण बघूया आपल्या किती खेकडे मिळाले आहेत काय ते. आपण तेवढ्या एरियातच झाडं आणि पिंजरे टाकलेले होते. पावसाचं वातावरण अगदी भयानक होता काल. आपला झाडा पण काल फाटला, बघितलात तुम्ही. हय बांधलंय वरती. हय तो पिंजरा बघूया. थोडी ऑटोमॅटिक चलता, एवढं लोट असा. पावसानं काळोख केलं ना बघा बघा. धुवाधार पाऊस येऊचो यो, एकदम खतरनाक अगदी. आणि मंडळी ह्याच्यात 3 कुर्ले आहेत, 2 मीडियम साईज आहेत, बारके आहेत एकदम, आणि 2 नाही, एक साधारण मोठी आहे. म्हणजे आपल्या 4 5 6 7 खेकडे मिळाले आहेत ना शुभम. 7 कुर्ले मिळाले आहेत बघा. ह्या 2 फक्त पिंजऱ्यात, आणि आपल्या झाडात हे मासे मिळालेले होते. त्याच्यातलं मासो खाल्लेलो आहे ना, तो मासो खाल्लेला आता. त्याच्यात आता शेंगाळी बांधतली. ही जी शेंगाळी आहे ना तिका बांधायचा, आणि ह्यो मासो तसंच आहे. मग त्याच्यामुळे ह्याच्यात अजून पण येऊ शकतो. तर ते आता कुर्ले काढून घेते आणि हे करते. तर मंडळींनो, बघितलास तुम्ही की आपल्या 2 पिंजऱ्यात 7 कुर्ले मिळालेले असत, आणि हे 4 मासे मिळालेले आहेत. काल आपल्याक एक काळिंदार आणि एक बॉयट, म्हणजे बोय मासो जो असता तो ताजो मिळालेलो होतो. गेल्या गेल्या आपल्याक लागलेलो होतो. जाळा वगैरे आपला फाटला. कालचा दिवस आपलं असं होतो. तर आजच्या दिवसात आपल्याक एवढे मासे मिळालेले असत, आणि आपला तर खावची सोय झालेली आहे. म्हणजे आज बुधवार आहे, आणि बुधवारची सोय तर आपली झालेली आहे. सार वगैरे मस्त होताला, आणि त्याचबरोबर आपल्या कुर्ल्याचा गिरायक होता. तर कुर्ले पण आपल्याला मिळालेले असत, आणि तेवढी हे होतली या, म्हणजे तेवढे 2 किलो होतील असं मला वाटतं 100%. तर चला, हयच आता थांबूया. व्हिडिओ छोटा पण कसं वाटलं कमेंटद्वारे सांगा. चॅनलला लाईक करा, म्हणजे व्हिडिओ आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबा बाजूची, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर चला, भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्यावा.